नमस्कार. आज आपण श्री दासबोध दशक तिसरा आणि समास तिसरा स्वगुण परीक्षा. दुसरे लग्न झाल्यावर तो अत्यंत कंजूषपणे वागण्यास आरंभ करतो. नवी बायको वयात आलेली नसते. हा स्त्री सुखाला चटावलेला असतो. मग तो व्यसनी बनतो. त्यामुळे त्याला अतिघाणेरडे रोग होतात. त्यातून तो कसाबसा वाचतो. बायको वयात येऊन संसार सुरू होतो. पण मूलबाळ नाही म्हणून नाना प्रकारचे नवस सायास तो करतो. एकदाचे मूलबाळ होते. नव्या संसारात त्याचे मन रमू लागते खरे, पण तो पैशासाठी प्राण टाकतो. त्यापुढे तो देवधर्म काही मानित नाही. दुसरे लग्न केले त्यानंतर तो मागचे दुःख विसरला. संसारात सुख आहे असे समजूत करून घेऊन तो दिवस घालवू लागला. तो आता अतिशय कंजूस झाला. पोटभर अन्न देखील खाईना. पैशासाठी प्राण टाकू लागला. जग बुडायचा प्रसंग आला तरी पैसा खर्च करीना. साठवलेल्या पैशात सारखी भर घालू लागला. अशी त्याची वृत्ती झाल्यामुळे त्याच्या अंतर्यामी चांगली वासना टिकणे अशक्य झाले. स्वतः धर्मपालन करीना, दुसरा करू लागला तर त्याला करू देईना. सदा सर्व काळ सत्पुरुषांची व सज्जनांची निंदा करणे हाच त्याचा व्यवसाय झाला. तीर्थ, व्रत, अतिथी, अभ्यागत काही ओळखीना. मुंगीच्या तोंडात जर धान्याचा दाणा दिसला तर तो सुद्धा वेचून साठवू लागला. त्याला स्वतः पुण्य करण्याची बुद्धी होईना. दुसरा करू लागला तर ते पाहावेना. आपल्याला आवडत नाही म्हणून करण्याची चेष्टा करू लागला. तो देवाला व भक्तांना खोटे मानू लागला. अंगामधील शक्तीने लोकांस दुःख देऊ लागला. कठोर शब्द बोलून माणसाच्या अंतःकरणाला यातना देऊ लागला. नीतीला बाजूला सारून तो अनीतीने वागू लागला आणि सदा अभिमानाने फुगू लागला. त्याने पूर्वजांना फसवले. त्यांचे श्राद्ध पक्ष करीनासा झाला. काहीतरी युक्ती काढून त्याने कुलदैवतालाही फसवले. कुळाचार पाळीनासा झाला. एखाद्या कुळधर्मासाठी सुवासिनी हवी होती. माहेरपणाला आलेल्या बहिणीलाच अक्षत म्हणजे आमंत्रण दिले. बायकोला न्यायला आलेल्या मेहुण्यालाच ब्राह्मण म्हणून आमंत्रण दिले. अशा रीतीने खर्च वाचवू लागला. त्याला हरिकथा आवडेनाशी झाली. देव तर मुळीच नको झाला. उगीच स्नाळ संध्या कशाला करायची असे तो म्हणे. तरुण वय आणि जवळजवळ पुष्कळ पैसा साठला. तो कामवासनेने बेफाम झाला आणि बाहेरखाली झाला. लोकांचा विश्वासघात करून लोभाने त्याने द्रव्य साठवले. तारुण्याच्या मस्तीने तो उन्मत्त झाला. तारुण्याचा भर अंगी भरल्याने धैर्याने मन आवरून धरणे त्याला अशक्य झाले आणि मग जे करू नये ते महापाप त्याने केले. नवी बायको केली खरी, पण ती वयाने लहान होती. याला तर धीर धरवेना. शेवटी श्री सुखाच्या पायी कोणास ओळखीनासा झाला. आई बहीण यांच्याप्रमाणे संबंध असणाऱ्या स्त्रियांबद्दल देखील तो विचार करीनासा झाला. तो पापी वेश्यागमनी झाला. भलत्याच स्त्रीच्या मागे लागल्यामुळे त्याला सरकारने शिक्षा दिली तरी त्याची सवय काही जाईना. एखादी स्त्री नजरेस पडली की ती आपल्याला हवी अशी वासना त्याला होई, पण ती प्राप्त होण्याची शक्यता नसल्यामुळे त्याला दुःख होई. तो हिरमुसला होई. अशा रीतीने त्याने खूप पाप केले. चांगले वाईट काही उरलेच नाही. त्या व्यसनाने एकाएकी त्याच्या अंगी दुःख भरले. त्याला उपदंशासारखे रोग झाले व रोगाचा जोर झाल्यामुळे त्याची अत्यंत दैन्यावस्था झाली. सर्वांगात किडे पडले. उठून बसण्याची शक्ती उरली नाही. अशा अवस्थेत दरोडा पडून गाठीचा सगळा पैसा गेला. मग औषध लागू पडून एकदाचा तो बरा झाला. त्याच्या सर्व शरीरवर रोग पसरला. त्याला क्षयरोग झाला. आपण केलेल्या पापाची फळे लवकरच भोगण्याची पाळी आली. रोगाने सारे शरीर फुटले, म्हणजे साऱ्या अंगावर फोड उठले. त्याचे नाक झडले आणि सुरेखपणा जाऊन तो काहीतरीच दिसू लागला. त्याचा देह अगदी क्षीण झाला. त्याला नाना रोग उद्भवले. तारुण्याचा जोम नाहीसा झाला आणि तो अगदी खंगून गेला. त्याच्या सर्वांगाला कळा लागल्या. देह अगदी कळाहीन झाला. शक्ती न उरल्यामुळे त्याच्या शरीरात कंप भरला. त्याचे हातपाय वगैरे अवयव झडले. सर्वांगामध्ये किडे पडले. त्याची ही अत्यंत घाणेरडी अवस्था पाहून लहान मोठी माणसे शिसारीने थुंकू लागली. त्यात त्याला जुलाब सुरू झाले. त्यामुळे त्याच्या आसपास फार घाण पसरली. तो अतिशय खंगला, पण त्याचा जीव काही जाईना. तो म्हणू लागला की देवा, आता मरण येऊ दे. जीवाला यातना झाल्या. माझ्या पापांचा साठा अजून संपला नाही का? असे म्हणून जेव्हा जेव्हा तो स्वतःच्या शरीराकडे पाही तेव्हा तेव्हा त्याची दरुण दशा पाहून दुःखाने घळघळा रडू लागला. अत्यंत दीनवाणा होऊन बिचारा मनात तडफडू लागला. अशा प्रकारे त्याला फार कष्ट झाले. घरातील सगळ्यांची वाताहत झाली. उरलेला पैसा चोरांनी दरोडा घालून लुटून नेला. धड इहलोक ना परलोक अशी अवस्था झाली. प्रारब्धाचा असा विचित्र भोग भोगावा लागला. स्वतःच्या मलमूत्राचे स्वतःच सेवन करण्याची पाळी आली. तेवढ्यात त्याच्या पापकर्माचा भोग संपला. दिवसेंदिवस रोग कमी होत गेला. वैद्यांनी औषध दिली, उपचार देखील केले. तो मरता मरता वाचला. जणू काय त्याचा पुनर्जन्मच झाला. लोक म्हणू लागले की हा पुन्हा माणसात आला. बायको वयात आली, तिला आणून पुन्हा संसार थाटला. मग मूल व्हावे म्हणून तळमळ लागली. मग त्याने बायको आणली. घरामध्ये व्यवस्थित दिवा लागला.
पण त्याने पुन्हा अत्यंत स्वार्थीपणाने वागायला आरंभ केला. त्याने काही संपत्ती मिळवली, सर्व चीज वस्तू गोळा केली, परंतु मूलबाळ नाही, घर बुडाल्यासारखे आहे अशी चिंता लागली. आधीच मूलबाळ नाही हे एक दुःख, त्यात लोक वांझ म्हणू लागले, त्याचे दुःख होऊ लागले. तो अपवाद जावा म्हणून निदान मुलगी तरी व्हावी असे मनात आले. त्यासाठी खूप खटपट केली, पुष्कळ देवांना नवस केले, तीर्थे व्रते उपास तपास धरणे पारणे यांचा सपाटा लावला. संभोग सुख बाजूलाच राहिले, वांझपणाने दोघांना कष्टी केले. इतक्यात कुलदेवता प्रसन्न झाली आणि शेवटी एकदाचे मूल झाले. त्या मुलांवर दोघांचे अत्यंत प्रेम जडले. पोराला क्षणभर देखील नजरेआड होऊ देत नव्हते. त्याला जरा काही झाले की दोघेही मोठ्याने रडायला लागत. अशी ती दुःखे दोघे अनेक देवतांची पूजा करीत, पण पूर्वीच्या काही पापांमुळे ते मूल अचानक मरून गेले. त्यामुळे त्यांना फार दुःख झाले. घरामध्ये जणू अंधार पसरला. मग ते म्हणू लागले की देवा, आम्हाला वांझ करून कशाला जिवंत ठेवले आहेस? आम्हाला हा पैसा काय करायचा आहे? पैसा सगळा जाऊ दे, पण मूलबाळ होऊ दे. मुलांसाठी हे सारे सोडले तरी चालेल. एक पोर झाल्याने वांझपणा गेला होता, पण ते मेल्यानं मरत वांझ म्हणजे जिची पोरं वाचत नाहीत अशी वांझ हे नाव पडले. ते काही केल्या जात नव्हते. त्या दुःखाने दोघे जण पुन्हा रडू लागले. श्री समर्थांच्या काळचे चांगले समजूतदार लोक मूलबाळ होण्यासाठी काय काय प्रकार करीत त्याचे वर्णन पुढील 7-8 ओव्यांमध्ये आढळते. आमचा वंशवेल का तुटला? हाय रे देवा, आमचे निर्वाह साधन बुडाले. आमची कुलस्वामिनी आमच्यावर का रागावली? तिने आमच्या कुलाचा दिवा मालवला. आम्हाला जर पुत्रमुख पाहायला मिळाले तर मी मोठ्या खुशाने निखाऱ्यावरून चालत जाईल आणि कुलस्वामिनी समोर गळ टोचून घेईल. आई, त्या मुलाला मी तुला वाहीन आणि तुझा भूत्या करीन. केरपुंजा त्याचे नाव ठेवीन, त्याच्या नाकात वेचण घालीन, पण मुलगा व्हावा अशी माझी इच्छा पूर्ण कर. अशा रीतीने पुष्कळ देवांना नवस केले, पुष्कळ गोसावी बैरागी शोधले व त्यांचे उपाय केले. संबंध विंचू गटागट गिळले, संबंधाला प्रसन्न करण्यासाठी प्रयत्न केले. अंगात देवता संचार करून घेतला. ब्राह्मणांना केळी नारळ आंबे यांची दाने दिली. अनेक प्रकारचे चटकाचे प्रयोग केले. अगदी हीन मंत्र प्रयोगही केले, परंतु प्रारब्ध अनुकूल नसल्याने त्यांना मुलगा काही झाला नाही. मुलगा व्हावा या वासनेने झाडाखाली अस्पर्श असताना न्हायला बसणे, फळती झाडे जाळणे अशी पापकर्मे करून पाहिली. दोघांनी आपले वैभव सोडले आणि डोक्यात वारे शिरल्याप्रमाणे भ्रमिष्ठासारखे वागू लागले. अशा वेळी खंडोबा आणि कुलस्वामिनी एकदाचे प्रसन्न झाले. त्यांची मनकामना पूर्ण झाली. नवरा बायको आनंदून गेली. आता पुढच्या ऐकण्यासाठी श्रोत्यांनी सावध होऊन लक्ष द्यावे. समास 3 समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.